राम राम मंडळी. आजच्या डिजिटल युगामध्ये एक विचार तुमच्या सर्वांसाठी डिजिटल तयार केलेला आहे. आजचं युग हे कॅम्प्युटर युग आहे. जो प्रयत्न करणार नाही तो जागीच बसेल. म्हणून मंडळी, यश अपयश हे येतच असतं. त्यामुळे कोणी बसून राहू नका. काम कार्य करत राहा आणि त्या कामात कार्यरत होत राहा, जेणेकरून तुम्हाला सक्सेस हे मिळणार ही मी खात्री देतो. मलाही व्हिडिओ घेण्याचा हेतू यासाठी आहे की आजची पिढी, तरुण वर्ग, काही तरुणांची मुलाखत घेतली असता ते मला म्हणाले की भाऊ, आम्ही शेतकरी आहे, आम्हाला 1 एकर आहे. त्याने सांगितले 2 एकर आहे. आमचं लग्न व्हायचं कसं? मी त्यांना म्हणालो, काही हरकत नाही, थोडे दिवस थांबा, आपले दिवस येणारच आहेत. शेतकरी बांधवांनो आणि तरुण वर्ग सर्वांना माझा जाहीर आव्हान आहे, लवकरच याविषयी जन आंदोलन तयार होणार आहे. फक्त तुम्ही मला साथ द्या. हा माझा शब्द आहे. जन आंदोलन हे आपण स्वतः तयार करू. जन आंदोलन तयार करण्यासाठी आपण स्वतः सर्वजण नेतृत्व करण्यासाठी कोणता नेता आपल्याला नको. नेत्याची आवश्यकता भासत नाही. खरं तर शेतकरी बांधवांना माझा आग्रहाची आणि महत्त्वाची सूचना आहे की नेते आपणच बनावे. दुसऱ्याच्यावर अवलंबून राहू नका. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यावर काय होतं हे आपण शिकलं पाहिजे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला जास्त शेअर करा आणि लाईक करा. हा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला आहे आणि तुम्हाला विवेचन चालू आहे. प्रथमतः लग्न का होत नाही याचे विवेचन, सर्व काही गोष्टी अभ्यासल्या असता मला असे आढळले. आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. प्रश्न विचारतात, शिक्षण किती? BA. नोकरी लागलेली आहे का? नाही. मग नोकरी पाहिजे होती, आम्ही तुम्हाला मुलगी दिली असती. शेती चालत नाही, शेती आम्हाला जमत नाही, शेतीत आम्हाला ऐश आराम केल्या जात नाही. ऐश आराम म्हणजे काय नेमकं हेच मला कळालं नाही. त्यामुळे मी दृढ निश्चय केला, करिअर बनवायचं तर यूट्यूबमध्ये करिअर बनवायचं. त्याप्रमाणे कार्य करायला लागलो. जेव्हापासून लागलो तेव्हापासून अनेक अडचणी आल्या. मला कित्येक जणांची बोलणेसुद्धा खावं लागली. पण स्वतःचे ध्येय हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण योग्य दिशा आणि योग्य गुरु मिळाल्यावर त्याचा खऱ्या अर्थानं योग्य होतं हे मला खात्री आहे. तेव्हा माझे स्नेह आणि एक मित्र भेटले मला याच वर्षी सप्त्याच्या वेळेस, अर्थात ते इथे आमच्या गावाला आले आणि त्यांनी सांगितले, भाऊ, तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता. असेच कार्यरत राहा, तुम्हाला लवकरच यश मिळेल. ही खात्री सर्वांना पटल्यावर सर्वांनी माझे म्हणणे मान्य केले आणि सर्व काही साहित्य घेऊन आले. मला एवढंच सांगायचे आहे की अडीअडचणी ह्या चांगल्या कामासाठीच येत असतात. त्यामुळे आपण खचून जाऊ नये. शेतकरी तरुण वर्गाशी माझा मोलाचा सल्ला आहे की तुम्ही खचून न जाता, जर तुमचे लग्न नाही झाले तरी चालेल, पण तुम्ही दारू पिऊन कुठे पडू नका. दारू हे व्यसन वेळेस सोडून द्यावे.
जेणेकरून तुमचा वेळ दवडणार नाही आणि तुमचं शरीरसुद्धा चांगलं राहील. आजच्या युगातील तरुण वर्ग हा व्यसनाकडे व्यसनाधीन होत चाललेला आहे. हे मला फार दिवसाचं यावर विवेचन करायचं होतं, पण वेळेअभावी त्याविषयी मी बोलू शकलो नाही. पण आज त्याविषयी मी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगतो की तरुण वर्गांनो, तुम्ही दारू पिऊन आपलं शरीर खराब केल्यापेक्षा तुम्ही काहीतरी करिअर करा किंवा काम करा, काहीतरी उद्योग उभारा स्वतःचा. तुम्ही म्हणाल उद्योग उभारण्यासाठी करोडो रुपये खर्च करावा लागेल. काही नाही लागत, फक्त बुद्धीचा वापर करावा लागेल. तुमच्या अंगी असलेली जी कला आहे, सुप्त कला, ती जर तुम्ही अंगीकारली, कोणतीही लाज नाही धरली, मला नाही वाटत की तुम्ही उपाशी राहाल. भरणपोषण संपूर्ण कुटुंबाचं करसाल अशी मला खात्री आहे. राहतो प्रश्न लग्नाचा, तर तरुण वर्गांनो, 1 वर्षाच्या आत कायापालट हा होणार आहे. त्यासाठी आपले प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्ही सर्व मिळून तयार करावी. एक तरुण वर्गाची एक युवा संघटना तयार होईल अशी मला खात्री वाटते. तेव्हा जाहीर आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीने माझ्याकडून की जर लग्न झाले नाही की आमच्यापासूनच सर्व काही निर्माण झाले ना, आम्हाला धोका देऊ राहिले, हे चुकीचं आहे. तेव्हा वेळेस सावध व्हा. शेतकऱ्यांच्या सर्व तरुण वर्ग मुलांना, अर्थात सर्व स्नेह मित्र परिवार आणि सर्व चॅनलवरील मंडळी, बरेच मंडळीची लग्न झाले. याविषयी मी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, त्याविषयी सर्व काही मला कळाले. त्यांना एकच प्रश्न खटकला की भाऊ, आम्ही गेल्या 6 वर्षापासून बेजार आहे, पण एकच प्रश्न आम्हाला विचारतात की तुम्हाला नोकरी आहे का? ते म्हणाले नाही. मग आमची मुलगी तुम्हाला आम्ही देत नाही. जर तुम्हाला नोकरी असती तर तुम्हाला लग्न करून दिलं असतं. माझ्याही बाबतीत हाच अनुभव मला आला, म्हणून मी तुम्हाला शेअर केला. अर्थात असंही किती दिवस चालणार आहे? याविषयी कडकडून जबाब विचारला पाहिजे शासनाला आणि केंद्र सरकारला. या तुमच्या चुकीच्या धोरणामुळे मुलाचे लग्न झालेले नाही, त्या जबाब आम्हाला हवा. लग्न करताना अनेक अडीअडचणी येत आहे. शेतकऱ्याच्या मालाला कोणताही भाव नाही आणि किराणा बघतो तर फार भाव वाढले त्याचे. तेव्हा जाहीर आव्हान आहे माझे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही वेळेस सावध व्हा आणि एक आपली संघटना ही असली पाहिजे. अशी असली पाहिजे त्यात राजकारणातला कुठलाही माणूस आपल्या संघटनेत नको. का नको तर याचं कारण आहे, आपण आपलेच सुसज्ज व्हा. जोपर्यंत सुसज्ज होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या प्रश्नाचे कोणतंही उत्तर मिळत नाही. शासनाकडूनही आशा करत नाही आणि केंद्र सरकारकडूनही आशा करत नाही. आशा करण्यासाठी आपल्याकडे येतच तरी कोण? जेव्हा निवडणुकी आली तेव्हाच आपल्याकडे येतात दर्शनाला, भाऊ आमच्या चिन्हाकडे लक्ष असू द्या. अमुक म्हणाला की नाही, आमचं हे चिन्ह आहे, यावरच तुम्ही शिक्का मारा. तेव्हा माझा एकच कडकडून विरोध आहे की आमच्या शेतकरी तरुण वर्गासाठी तुम्ही काहीतरी एखादी योजना आणा आणि शेतकरी मुलांचे सर्वांचेच लग्न झाले पाहिजे. आम्हाला एकही सुद्धा शिल्लक राहता कामा नाही. सर्व मुलांचे लग्न झाले पाहिजे. जर झाले नाही तर याविषयी आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. आवाज हा उठवणारच. आमच्याचपासून पैदा झालेली अवलाद आम्हाला शिकवत आहे की नोकरी पाहिजे, नोकरी असल्याशिवाय आम्ही छोकरी देत नाही. हे चुकीचं आहे. तेव्हा मंडळी लक्षात घ्या. हा व्हिडिओ जास्त मोठा होत चालला आहे, तरी मी
थांबण्याचा प्रयत्न करतो, पण जेवढं सांगता येईल एवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा शेतकरी बांधवांना माझं एकच आव्हान आहे की तुम्ही वेळेत सावध व्हा आणि एक संघटना ही आपली असलीच पाहिजे. शेतकऱ्याला हसून न जाता आणि तरुण वर्गाने कुठलेही दारू व्यसन न करता आपण सुसज्ज राहू असा एक दृढ निश्चय आज घेऊ अशी मला खात्री वाटते. आणि हा शेतकरीविषयक लग्न न जमणे आणि शेतकऱ्या मुलांचे लग्न का जमत नाही याविषयी मी विवेचन केलेले आहे. शेतकरी बांधवांच्या मुलांचे लग्न का होत नाही याविषयी मी सविस्तर मांडलेले आहे. आलेले काही विवेचन मी कोणा एखाद्याशी जरूर त्यावर व्हिडिओ घेईल आणि जरूर पुन्हा स्पष्ट करील. हा व्हिडिओ जास्त मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे मी इथेच थांबतो. तुमची रजा घेतो. सर्वांना राम राम मंडळी. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.